चला विनंती करेन आम्ही सन्माननीय अध्यक्ष संदीपजी चाळके साहेब आणि त्याचप्रमाणे गणेशजी गायकवाड साहेब आपणास विनंती करेन की आमच्या मुख्य व्यासपीठावरती या आपणास इन्व्हाइट केले जाते खरं तर आयोजक कमिटी टीम कडून यावेळेस पहिलाच बॉल जशी मॅचला सुरुवात होती तसं पहिल्या चेंडूवरती अगदीच एक सिंगल श्री गणेश होते गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिले तर शुभम आहे आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या 5 यावेळेस टायमिंग चांगला फटका प्रॉपर आहे आणि आता जर आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षक चूक करतात आणि तितकाच हा चौकार देखील आला प्रत्येक चुका तुम्हाला मागण्या पडतील प्रत्येक चूक तुम्हाला मात्र नक्की सुधारावी लागेल जर तुम्ही या चुका केल्या तर डेफिनेटली पुढच्या इनिंग मध्ये या धावा अगदीच तुम्हाला मोजाव्या लागतील खरं तर हा चौकार आला आणि टीमची धावसंख्या देखील आपल्याला 9 या आकड्यावरती आणि सलामीची जोडी जर आपण पाहिले तर अक्षय आणि अरुण ही सलामीची जोडी P1 चं पहिलं षटक बॅटिंग करत असताना जर आपण पाहिले तर केरले स्पोर्ट्स केरले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस सफल झाले अगदीच वैविध्यता आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून जसा बॅट्समन सफल होतोय अगदीच पाहिलं ओळखलं आणि जर आपण पाहिलं तर हा डॉट आलाय अगदीच प्रेक्षणीय सामन्याचा हा नाणेफेकीचा कॉल यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल अगदी चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं आणि नुकताच टॉस झाला टीम अचानक मित्रमंडळ आणि त्याचप्रमाणे श्री डोंजाई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आणि टॉस देखील जिंकले टीम अचानक मित्रमंडळ यांनी टॉस जिंकले आणि त्यांचा निर्णय अर्थातच गोलंदाजी करण्याचा अंतिमचा बॉल अजूनही शिल्लक असेल या षटकातील स्ट्रायकर एंडला बॅट्समन अक्षय यावेळेस ओव्हरपिच बॉल देत बॉल लवकर पिक केलं गॅप देखील भरपूर त्या गॅप मधून बॉल देखील अगदीच गरंगळत अगदी 1 बाउन्स 2 बाउन्स घेत क्रॉस करेल ती म्हणजे बाउंड्री लाईन या चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या आकड्यावरती 13 ऑन स्कोरबोर्ड 13 धावा सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना टीम जर आपण पाहतोय ती म्हणजे श्री वाकोबा स्पोर्ट्स वाकोली हा संघ आपल्याला पाहायला मिळते अगदीच आपण पाहिलं तर केरले स्पोर्ट्स केरले अगदीच टीम जर आपण पाहिलं तर नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि कॉल जिंकल्याच्या नंतर जर आपण पाहिलं तर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग साठी इन्व्हाइट केले टीम वाकोली या संघाला अगदीच बॅटिंग करता वाकोली या संघाच्या या 2 बॅटर्सने मात्र धुमाकूळ घातलाय त्यामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षय ज्याने जवळजवळ पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केले 13 धावा लगवले चांगलं स्टार्ट चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते यावेळेस पंचांनी दंडित केले नो बॉल अर्थातच अगदीच नियम आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये देखील या नियमाचा अगदीच लीगली आपल्याला पाहायला मिळाला तुम्हाला कॅप घेऊन अगदीच गोलंदाजी करायची असेल याआधी जी मॅच झाली त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर प्रदीप आपल्याला पाहायला मिळतील अगदीच आमचे सन्माननीय शहाजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभास्ते आपण
मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अगदीच आपण पाहिलं तर या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रदीप आणि मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देऊन आपण सन्माननीय शहाजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान केला जातोय. अभिनंदन टीम आणि प्रदीपला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यावेळेस उंची भरपूर फटका फसला, फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज येतील झेल खाली आणि कॅच कॅरी केली जाते. विकेट्स होते पतन. पहिला धक्का टीम वाकोली या संघाला मिळत असताना बॅट्समन अक्षय बॅक टू द गाव. न्यू बॅटर एंटर झालाय विश्वास. अजून एक अप्रतिम असा खेळाडू. टीम जर आपण पाहिलं तर नक्कीच एक धक्का मिळाल्यानंतर यावेळेस पहिलाच बॉल फुलटोस होती. अगदीच त्यावरती ही रिस्क सिंगल. अगदीच ज्या प्रकारे एक एक धावसंख्येसाठी अगदीच महत्व दिलं जातं त्या प्रकारे ही एक एक धाव टीम जर आपण पाहिले तर वाकोली हा संघ नक्कीच अर्जित करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. जवळजवळ शेवटचं आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे आणि स्ट्रायकर एंडला अरुण. यावेळेस टर्न झाले. अगदीच स्विंग इन मिस. गोलंदाजाचं कौतुक करेन. चांगली लाईन आहे, लेंथ आहे, दिशा देखील चांगली आहे. म्हणजे बॅट्समन कशा पद्धतीने खेळतोय ना त्या गोष्टीला अगदीच अप्रतिमरित्या समजूत घेऊन त्यानंतर बॉल रिलीज केला जातोय. येतोय हा देखील डॉट. शेवटचा बॉल अजून शिल्लक. यावेळेस सफल झाले. अगदीच गलीमधून बॉल आता मात्र थांबणार नाहीये. बॉल घरंगळत मैदानाला गुदगुल्या करत निघून जाईल. अगदी 4 या धावसंख्येसाठी आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली. पहिल्या 2 षटका अखेरीस 11.5 च्या सरासरीने जवळजवळ 23 या आकड्यावरती आणि गडी बाद झाले ते म्हणजे एक गडी बाद 23 धावा. सामन्याची पकड मजबूत करायची तर डेफिनेटली धावसंख्येचा डोंगर उभा करावा लागेलच. याआधी जर आपण पाहिले तर JBCC भातळी या संघाने मात्र अक्षरशः प्रभावित केलं. प्रमोदचं खरं तर कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे तुटून पडला होता प्रत्येक गोलंदाजावरती अगदीच धुमाकूळ घातला या मैदानावर. यावेळेस टप्पा पडल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट थोडीशी उशिरा आली. येते हा देखील चेंडू डॉट. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर सुजित यंग टॅलेंटेड खेळाडू अगदीच टीमला अगदीच सपोर्ट करत असताना पाहायला मिळेल. यावेळेस स्विंग एंड मिस. हा देखील डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले. खरं तर कॅप्टनने भरपूर विश्वास दाखवलाय. अगदीच गावकरी मंडळींचा आणि ग्रामस्थ मंडळांचं ज्यावेळेस क्रिकेट असतं त्यावेळेस अनेक नवनवीन चेहरे नाविन्यपूर्ण अगदीच टीमचं नेतृत्व करत असतात. त्यासाठी कौतुक करावं लागलं असोसिएशनचं देखील. यावेळेस चांगला प्रयत्न अगदीच त्यावरती ही सिंगल देखील आली. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती शेवटचे 3 बॉल अजून शिल्लक आहे. खरं तर अरुण मैदानाच्या आतमध्ये दैनात आहे ज्याच्या बॅट मधून मात्र अगदीच धावांचा पाऊस हा पाडला जाईल. यावेळेस ताकद नाही तर युक्तीचा चांगला वापर. गॅप शोधलाय. अगदीच सुई मधून जसा धागा होऊन काढावा ना तसा बॉलला मात्र नक्कीच गॅप मधून बाहेर पाठवलंय. येतोय हा चौकार. अरुणच्या बॅट मधून आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. गडी बाजूला आतापर्यंत 1. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक आहे आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन असणार आहे तो म्हणजे अरुण. ज्या अरुणने पहिल्या षटकापासूनच अगदी धुमाकूळ घातलाय. जरी एक गडी बाद झाला असेल ना तरी हरकत नाहीये. अगदी चांगला प्रयत्न करेलच.
आणि खासियत आहे, ओळख आहे. अगदी तुमची ओळख तुमच्या कर्तृत्वात शैलीतून मात्र निर्माण होत असते. तुमचं कर्तृत्व जितकं महान असेल तर डेफिनेटली तुमची चर्चा आणि उल्लेख हा केला जाईलच. आणि तोच उल्लेख आता आपण मात्र नक्कीच अरुणचा करतोय. सध्याच्या घडीत चांगला प्रयत्न आहे. यावेळेस पुन्हा एकदा भरपूर वेळाने सफल होत असताना जर आपण पाहिलं तर अजून एक चेंडू येते डॉट. जवळजवळ ज्या ज्या वेळेस अरुण सफल झाल्या त्या वेळेस अगदीच मागे पडलाय, परंतु प्रयत्न करेल. शेवटचा बॉल यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. अगदीच आपण पाहिलं शॉर्ट्स केलेले क्षेत्रक्षे दूरवरतून येता एकदा आता कंप्लीट होते. बघता बघता दुसरीचा देखील प्रयत्न आणि तो देखील यशस्वी. शेवट जर आपण पाहिलं तर या 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आणि जवळजवळ आपण पाहिलं तर षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या आकड्यावरती. म्हणजे सरासरी जर आपण पाहिली ना दादा तर जवळजवळ प्रत्येक षटकामध्ये 10 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली, ज्या ठिकाणी या 30 धावा अगदी टीमच्या टोटल वरती पाहायला मिळतात. वाकोबा स्पोर्ट्स वाकोली कौतुक करावं लागेल. अगदीच टॉस हरल्यानंतर बॅटिंग करायची, बॅटिंग करत असताना एक चांगलं टोटल उभा देखील करायचा आहे. अगदीच या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे 2 बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला प्रयत्न आहेत. एका बाजूला अरुण आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन येतो म्हणजे विश्वास. गोलंदाजी मार्क वरती अंतिमच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शुभम. यावेळेस टायमिंग चांगलं आहे. लेंथ बॉलला अगदी साइड स्क्रीनच्या वरतून फेकून दिलंय लॉंग ऑफ ऑनलाईन पलीकडे 6 या धाव संख्येसाठी. अप्रतिम फटका. बॅट देखील फेस ओपन करत असताना हा षटकार लगावलाय विश्वासने. स्वतःवरती असलेला विश्वास आणि त्याचप्रमाणे नावाचं सगळं काही आहे आणि आज आत्मविश्वास देखील तितकाच उच्च स्तरावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅट देखील त्यात वेगाने फिरवली होती, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला प्रयत्न असेल, चांगला संघर्ष आणि चांगले मॅच देखील आहे, चांगला सामना देखील आहे. जर आपण पाहिलं तर एक चांगला टोटल उभा करण्याच्या प्रयत्नात अगदीच 2 बॅटर्स. एका बाजूला अरुण, स्ट्रायकर एंडला विश्वास. अकू टप्प्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर एंड कडून मात्र नक्कीच बॉलला स्टॉप केले जाते, परंतु बॅट्समन मात्र थांबणार नाहीये. ही एक धाव मात्र टीमच्या टोटल मध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून कुठल्या ना कुठल्या वेळेनुसार ऍड होईलच, त्यात काही शंका नसणार आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 37. शेवटचे 3 बॉल, शेवटचे षटक. गोलंदाजी मार्क वरती तो म्हणजे अरुण. ज्या अरुणने धुमाकूळ घातलाय पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. यावेळेस टायमिंग चांगलं आहे. अगदी साइड स्क्रीनच्या जवळ माझ्या माहितीप्रमाणे लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे, कुठली चूक करत नाहीये. आणि आता जर आपण पाहिले तर जो बॅट्समन सेट होता तो थेट परतलाय डगआउटच्या दिशेने. धक्का नंबर 2 टीम वाकोबा स्पोर्ट्स वाकोली या संघाला मिळत असताना अरुणच्या माध्यमातून बॅट्समन इज गॉन. डीजे अंतिमचे 2 बॉल आणि स्ट्रायकर एंडला बॅट्समन तुकाराम. यावेळेस अगदीच आपण पाहिले तर पुन्हा एकदा परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आल्या पावली मात्र पुन्हा एकदा दिशा दाखवली ती म्हणजे डगआउटची. अंतिमचा बॉल अजून शिल्लक. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती काय प्रहार असेल, काय उत्तर असेल, काय प्रश्न, अगदीच उत्तर कोण देईल शेवटच्या बॉल वरती. बॉलिंग एंड कडून जर आपण पाहिलं तर अगदीच वरचढ केली जाते, परंतु बॅट्समन देखील तितकाच तगडा आहे. तो देखील अगदी सहजरित्या हा चेंडू अगदीच खेळून काढणार नाही. कुठल्या ना कुठल्या दिशेतून जर आपण पाहिलं तर या धावा मोठ्या फटक्याच्या साहाय्याने अन्यथा 1-2 च्या साहाय्याने डेफिनेटली येतील, परंतु वाट पाहावी लागेल. शेवटचा बॉल.
स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर बॅट्समन देखील तितका सगळ्या एकदा तर कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न होईल की कॉलिंग राहिले आणि बघता बघता जर आपण पाहिलं तर 2 धावा त्या देखील कंप्लीट होत्या. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 39 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी सरासरी जर आपण पाहिली ना तर प्रति षटकामागे 10 ची सरासरी ठेवत असताना 40 या धावसंख्येचं लक्ष्य असणार आहे. टीम जर आपण पाहिली तर केरले स्पोर्ट्स केरले या संघासमोर कुठेही जाऊ नका. इनिंग ब्रेक्स मध्ये पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत. साऊवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्व तिसरंच आहे. हे दर्जेदार दैदिप्यमान असं आयोजन. थँक्यू सो मच. असोसिएशन मुंबई अंतर्गत आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे यांच्या माध्यमातून श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 हे पर्व तिसरं आपल्याला पाहायला मिळते. सुपर टेन्स क्रिकेट .in च्या माध्यमातून ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा अगदीच कव्हर केली जाते. खरं तर त्यांचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करेन आणि आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर ज्यांनी अगदीच या स्पर्धेला सहकार्य देण्याचं काम अगदी उत्तमरित्या आणि चोखरित्या करत असताना आमचे हे दोन्ही पंच पाहायला मिळतात. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. वळूया मॅच कडे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला टीम वाकोबा स्पोर्ट्स वाकोली आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे केरले स्पोर्ट्स केरले. ज्या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम वाकोली या संघाने जवळजवळ 39 धावा लगावल्या आणि 40 धावसंख्येचं मात्र टार्गेट सेट केले टीम केरले स्पोर्ट्स केरले या संघासमोर. मॅचला जशी सुरुवात होईल तसं आपण नक्कीच आपल्या गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिले तर किसन पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वरती किसन आणि स्ट्रायकर एंडला सलामीची जोडी. एका बाजूला जर आपण पाहिलं तर शुभम आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे विलास. 81 बॉल रिलीज करण्यासाठी किसन आला. टीम जर आपण पाहिले तर वाकोबा स्पोर्ट्स वाकोली या संघाचा महत्वाचा खेळाडू कॅप्टनने मात्र दाखवलेला विश्वास आणि आता P1 च्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहिलाच बॉल अगदीच आपण पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतो येस इट इज फाईट. अपांतर रूपात भर खातं उघडलं जाते टीम केरले स्पोर्ट्स केरले या संघाचे अतिरिक्त या धावसंख्येने. अगदीच आपण पाहिलं तर ठीक 11:53 मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. अगदीच आपण पाहिलं तर अगदीच कट करण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा वरची कडा लागून बॉल चालला अगदी दन 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 करत सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5.
सुरुवात ज्याची चांगली त्याचा शेवट देखील हा गोड असणार, त्यात काही शंका नाहीये. परंतु सुरुवात जर आपण पाहिली तर टीम पहिल्या इनिंग मध्ये वाकोबा स्पोर्ट्स वाकोली या संघाने केली, परंतु आता जर आपण पाहिले तर शेवट हा गोड करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. परंतु केरले स्पोर्ट्स केरले अगदी सहजरित्या हार मानणार नाही. जर आपण पाहिले तर चांगली बॅटिंग आहे पहिल्या ओव्हर मध्ये. जर आपण पाहिले तर हे दोन बॅटर्स यावेळेस वेगवान बॉल कॅच होते, ड्रॉप एज लागण्याचा अगदीच हलकासा आवाज, अगदी कानी तर पडला होता, परंतु कॅच इथे ड्रॉप झाली. जर अपील झाली असती तर डेफिनेटली भरपूर दबाव असता, प्रेशर असते अंपायर वरती देखील, परंतु कॅच होते, ड्रॉप डॉट बॉल. पहिल्या षटकात जर आपण पाहिले तर पहिले 2 चेंडूवरती धावा आपल्याला पाहायला मिळतात, त्या म्हणजे 5. यावेळेस क्लीन बॉल, यश त्यांचा वेध, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. अगदीच शांत ठेवलं, संयम दाखवला आणि अगदीच आपण पाहिलं तर अस्त्र आपलं हे बाहेर काढलं आणि बॉलला खरं तर यॉर्क पद्धतीने रिलीज केलं आणि बॅट्समॅनला चकित करत असताना पाठवलंय डगआउटच्या दिशेने. केरले स्पोर्ट्स केरले या संघाला मिळत असताना पहिला धक्का, पहिला हादरा. बॅट्समन जर आपण पाहिलं तर विलास बॅक टू द डगआउट. यावेळेस आपण पाहिलं तर आहे ते डॉट. अंपायर 1 मिनिट सामना थांबवा. तर खर तर आपण मी मागाशीच उल्लेख केला होता, तुम्ही प्रॉपर ड्रेस कोड मध्ये असणे खूप गरजेचं आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे टीम वाकोबा स्पोर्ट्स वाकोली या संघाचा एक खेळाडू ज्याचा ड्रेस कोड प्रॉपर नाही आहे, त्यामुळे त्याला टीम वाकोबा स्पोर्ट्स वाकोली या संघाला 2 धावांनी पेनलाइज करायचंय. माझ्या माहितीप्रमाणे जर आपण पाहिलं तर नक्कीच या गोष्टी तुम्ही दक्षता घ्या. त्यावेळी चेंडूला कट केलं, फटका फसलाय आणि आता जर आपण पाहिलं तर विकेट्स होते पतन, गडी बाद होईल. टीम केरले स्पोर्ट्स केरले या संघाचा दुसरा, ज्याचं नाव आहे तो म्हणजे सुजित. बॅक टू द डगआउट. आणि त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती श्री डोंजाई ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्वत 3 मध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर आपण पाहिले तर सन्माननीय सर्जेराव रनवरे साहेब, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांचं देखील स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि तब्बल टोटल वरती धावा आहेत त्या म्हणजे 8. यावेळेस नो बॉल आणि आपण चालू सामन्यामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान देखील घेत आहोत. खर तर
असोसिएशनला अगदीच उंच भरारी घेण्यासाठी अध्यक्षाचा भरपूर महत्वाचा वाटा असतो आणि आज आपण पाहिलं तर शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांचे प्रामुख्याने विद्यमान अध्यक्ष सन्माननीय संदीपजी चाळके साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। आमच्या प्रामुख्याने सन्माननीय रमेशजी कडवेकर यांच्या पवित्र शुभास्ते आपण हा सन्मान घेत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती। तर संदीपजी चाळके साहेब या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर तुमचा हा सन्मान केला जाईल। आज आपण पाहिलं तर शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अगदीच चांगल्या स्तरावरती चांगल्या स्थितीमध्ये अगदीच नावलौकिक करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि आज आपण पाहिले तर अध्यक्षाचं खरं तर त्याची महत्वाची भूमिका असते। अनेक त्रुटी बाबी जमेची बाबी सांभाळत असताना जर आपण पाहिले तर अध्यक्षपद अगदीच ज्यांनी आपल्या नावी करून घेतलं आणि आज आपण पाहिले ते असोसिएशनचे मुख्य अध्यक्ष देखील संदीपजी चाळके साहेब त्यांचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला। थँक्यू सो मच सर, खूप खूप आभार असतील तुमचे। वळूया आपण मॅच कडे ज्या ठिकाणी चालू सामना आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला वाकोबा स्पोर्ट्स वाकोली आणि केरले स्पोर्ट्स केरले आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस सबमरीन डिलिव्हरी ज्या ठिकाणी आपण पाहायला मिळते ती म्हणजे सिंगल कंप्लीट होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या आकड्यावरती 14। आणि त्याचप्रमाणे टीम ठाणेवाडी या संघाचे कॅप्टन गणेशजी गायकवाड आपणास विनंती करेन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या। यावेळेस टायमिंग चांगलं आहे, फटका फसलाय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक कुठली चूक करत नाहीये, विकेट होते पतन। केरले स्पोर्ट्स केरले या संघाला मिळते जवळजवळ तिसरा धक्का। शुभम बॅक टू द डगआउट। यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा संधीचं एक दार बंद झालं तर संधीचं दुसरं दार हे मागून खुलं असतं। तेच उत्तर देत असताना तोडीसतोड गोलंदाजाच्या माध्यमातून अगदीच हा बॉलचा प्रतिनिधित्व रिलीज केला आणि विकेट्स होते पतन। अर्थातच टीम केरले स्पोर्ट्स केरले या संघाला मिळते जवळजवळ 14 धक्का आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते म्हणजे 14। किती बॉल शेवटचा बॉल आणि आता जर आपण पाहिले तर व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये। टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती। शेवटचा बॉल देखील अजूनही शिल्लक असेल। आपण पाहिलं तर शेवटच्या बॉल वरती रिझल्ट काय असेल, गोलंदाजी मार्क वरती अरुण फिंगर स्क्रोल केले, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी ओळखलं पाहिलं आणि पुन्हा एकदा आमच्यापर्यंत इशारा कळवलाय हा वाईड आहे। 16 धावा। शेवटचा बॉल अगदीच अचूक टप्प्यावरती रिलीज करावा लागेलच। स्ट्रायकर एंडला बॅट्समन राज। अंतिमचा चेंडू, अंतिमचा बॉल अगदी ड्राइव्ह केला, अगदी क्षेत्ररक्षक दूरवरतून येतात मिड विकेटच्या दरम्यान। तत्पूर्वी सिंगल कंप्लीट होईल आणि या षटकाची देखील समाप्ती झाली। पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8.5 च्या सरासरीने 17 या आकड्यावरती। येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 23 धावा। 12 चेंडू आणि 23 धावा म्हणजे इक्वेशन जर आपण पाहिले तर हे बॉल टू बॉल या रन्स असणार आहे, परंतु एक धाव कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच तुम्हाला कमी काढावी लागेल। कारण की जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 23 धावा या धावा तुम्हाला सहजरित्या काढता येणार नाही। या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला अनेक नावलौकिक गोलंदाजाच्या सामोरे जात असताना अगदी तुम्हाला डोंगर हा गाठावा लागेलच। गोलंदाजी मार्क वरती आलाय रवींद्र, राईट आर्म ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल कट केलाय, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक दूरवरतून येत आहेत। एक धाव तर कंप्लीट, त्यावरती समाधान मानवलं झालं।
एक एक दोन दोन धाव भरपूर जोडणं गरजेचं आहे. अगदीच मॅचला कलाटणी देणारा क्षण कुठल्याही क्षण निर्माण होऊ शकतो. आणि जशी वेळ पुढे पुढे जाते तसा जर आपण पाहिलं क्रिकेटचा खेळ देखील बदलत असतो. त्यामुळे तुम्हाला खेळ बदलायचा असेल तर तुम्हाला वेळेला सोबत घेऊनच चालावं लागेल. यावेळेस उंची भरपूर आहे. झेल खाली मिड ऑफ क्षेत्ररक्षक आणि आता जर आपण पाहिलं तर शॉर्ट पॉइंट वर क्षेत्ररक्षक येत असताना कॅच कॅरी करतोय अप्रतिम झेल. विकेट्स होते पतन. बॅट्समन इज गॉन. टीम केरले स्पोर्ट्स केरले या संघाला मिळत असताना जवळजवळ 5वा धक्का. किशोर बॅक टू द डगआउट. यावेळेस टर्न झाले. कुठलंच प्रोटेक्शन नाहीये. गॅप भरपूर मोठा आहे. त्या गॅपला क्लिअर करत असताना बॉलला पाठवले वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 या धावसंख्येसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. यावेळेस टायमिंग चांगले, मिडलिंग चांगले. क्षेत्ररक्षक झेल खाली कॅच करते. ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅचवर जितो मॅच. आणि ज्या ज्या वेळेस कॅचेस सुटलेत ना त्या त्या वेळेस फलंदाजाचा कॉन्फिडन्स हा दुणावत असतो आणि त्यानंतर तो फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतो. गोलंदाजाचं कौतुक करेल. अगदीच चांगल्या स्थितीवरती चांगल्या लाईन वरती लेन वरती मात्र गोलंदाजी करते. सध्या जर आपण पाहिलं ना तर अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. त्यावेळेस पुन्हा एकदा अगदीच वेगवान चेंडू अगदीच वेगाने बॅटला देखील ब्रश होत असताना बॉल देखील क्षेत्ररक्षकाकडून चूक केली आहे आणि त्यावरती 4 धावा आलेत. प्रत्येक चूक ही मागणी पडते. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर टीम केरले स्पोर्ट्स केरले या संघाने चुका केल्या होत्या, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये वाकोली संघ तो देखील चुकतोय, झगडतोय, प्रयत्न करतोय केरले स्पोर्ट्स केरले संघ. यावेळेस फटका फसलाय. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव तर कंप्लीट. बॅकअप खराब. दुसरी धाव कंप्लीट. कुठलंच प्रोटेक्शन नाहीये. आणि आता जर आपण पाहिले तर बघता बघता जिथे 1 होती तिथे 2 होते. त्या ठिकाणी 4 धावा या अगदीच माफ करा 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 34 या आकड्यावरती 34. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 4 या धावसंख्येची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. यावेळेस कट केलाय आणि आता जर आपण पाहिलं तर हा विजयी चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. हार्ड लक बॅड लक टीम वाकोले स्पोर्ट्स खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे केरले स्पोर्ट्स केरले संघाला देखील आपण देऊया नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आमच्यापर्यंत आमचे गुणलेखक आमची टीम नक्कीच पोहोचवतील. तत्पूर्वी आपण शुभेच्छा नक्कीच देऊया केरले स्पोर्ट्स केरले संघाला. यानंतर होणारा सामना प्रेक्षणीय सामना आपल्या समोर रंगतदार होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला अचानक मित्रमंडळ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे टीम श्री डोंजाई स्पोर्ट्स हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल.